मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये लॉ सीईटी देणार असाल आणि लॉजिकल रिझनिंगमुळे तुम्हाला टेन्शन आलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग या विषयामध्ये कुठल्या टॉपिकमधून प्रश्न येतात आणि कुठले टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सोबतच या टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न येतात ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 3 इयर आणि 5 इयर अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी 29 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. डेली लाईव्ह क्लासेस आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जातो. ही बॅच तुमची परीक्षा होईपर्यंतच नव्हे, तर अगदी परीक्षा झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या ऍडमिशनमध्ये मदत करते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तुम्हाला तेच लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिला जाईल. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये MH लॉ सीईटी 2026 3 इयर किंवा 5 इयर असं सर्च करून सुद्धा तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या बॅचला लवकरात लवकर जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग हा विषय दोन्ही सीईटी साठी 3 इयर असेल 5 इयर असेल, दोन्ही सीईटी साठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर LLB 3 इयर सीईटी मध्ये या विषयामध्ये तुम्हाला 24 प्रश्न विचारले जातात. तेच आपण LLB 5 इयर सीईटी साठी पाहिलं तर 32 प्रश्न या विषयामधून तुम्हाला विचारले जातात. तर या विषयाचा आपण डिटेल सिलेबस आता पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलॉजिझम आणि स्टेटमेंट. तर सिलॉजिझम मध्ये तुम्हाला ऑल ARB सम BRC अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नांवरनं तुम्हाला कन्क्लुजन दिलेले असतात. तर ते कन्क्लुजन तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आणि आन्सर करायचं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्टेटमेंट अँड अझम्पशन टाईपमध्ये प्रश्न येतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंटसाठी कुठलं अझम्पशन इम्प्लिसिट आहे ते शोधावं लागतं. त्यानंतर स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट टाईपमधून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये कुठलं आर्ग्युमेंट हे स्ट्रॉंग आहे, कुठलं आर्ग्युमेंट हे वीक आहे हे विचारलं जातं. स्टेटमेंट आणि कन्क्लुजन हा जो टॉपिक आहे याच्यामधून तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंटवरनं एक व्हॅलिड कन्क्लुजन ड्रॉ करायचं असतं. तेच जर आपण स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ॲक्शन मध्ये पाहिलं, तर कोर्स ऑफ ॲक्शन मध्ये कुठली स्टेप ही लॉजिकली फॉलो करायला पाहिजे याच्याविषयी तुम्हाला विचारलं जातं. तर हे जे सर्व टॉपिक आहेत, हे सुरुवातीचेच टॉपिक खूप वेळखाऊ टॉपिक आहेत. याच्यामध्ये खूप मोठे मोठे पॅसेजेस येतात. तर तिथे तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन मदत करणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच कॉम्प्रिहेन्शन तुमचं डेव्हलप करायला पाहिजे. इंग्लिश विषय असेल तिथे तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी तुम्ही डेली न्यूज मधील एक एडिटोरियल वाचायला हवं किंवा इंग्लिशमध्ये असणारं कुठलंही बुक तुम्ही वाचायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या वाचण्यामधून तुमचं कॉम्प्रिहेन्शन डेव्हलप होईल आणि सोबत तुमची वोकॅब्युलरी पण डेव्हलप होईल आणि त्याचाच उपयोग तुम्हाला सिलॉजिझम आणि स्टेटमेंट या टॉपिकमध्ये होईल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, कोडिंग डिकोडिंग या टॉपिक मधून सुद्धा इथे प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये तुम्हाला शब्द किंवा अक्षर हे कोड लँग्वेज मध्ये लिहिलेले असतात आणि तुम्हाला त्यात वापरले गेलेले रूल्स ओळखून पुढचा शब्द कसा कोड केला जाईल हे आयडेंटिफाय करायचं असतं. उदाहरण तुम्हाला दिलंय, इफ कॅट इज इक्वल टू DBU व्हॉट इज डॉग. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न इथे विचारले जातात. हेच प्रश्न तुम्हाला अॅनालॉजी मध्ये पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, कोडिंग डिकोडिंग आणि अॅनालॉजी थोडंसं सिमिलर आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ब्लड रिलेशन म्हणजेच रक्ताची नाती जी असतात त्याच्यामधून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये क्वेश्चन जे बेस्ड असतात ते फॅमिली रिलेशन वरती बेस्ड असतात. जर तुम्हाला नातेसंबंध समजत असतील तर तुम्हाला ब्लड रिलेशन पण खूप इझिली समजेल. प्रश्न तुम्हाला या पद्धतीने दिलेले असतात की एक्झाम्पल समजा आपण सोपं एक्झाम्पल घेतलं, हे कुणालाही येईल. इफ ए इज बीज फादर्स ब्रदर, हाऊ ए इज रिलेटेड टू बी. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. खाली ऑप्शन्स देतात आणि ऑप्शन मधून करेक्ट आन्सर तुम्हाला निवडायचं असतं. तर हे समजण्यासाठी तुम्हाला एक तर पहिली गोष्ट म्हणजे रिलेशन्स म्हणजेच नातेसंबंध माहिती असायला हवेत आणि ते नातेसंबंध आपल्या स्वतःवरती अप्लाय करता यायला हवे, जेणेकरून तुम्हाला ब्लड रिलेशन मधले जे क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर डायरेक्शन सेन्स मधून तुम्हाला प्रश्न विचारले जातात, म्हणजे दिशा आणि अंतर. याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तीच्या
किंवा वस्तूच्या पोझिशन आणि मुवमेंट वरती प्रश्न विचारले जातात. उदाहरण तुम्हाला दिलंय, ए वॉक्स 5 किलोमीटर नॉर्थ. ए जो आहे तो उत्तरेला 5 किलोमीटर चालतो, नंतर राईटकडे तो वळतो आणि 3 किलोमीटर चालतो. तर आता या 3 किलोमीटर चालल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा कुठल्या दिशेला असेल? विच डायरेक्शन इज ही नाव फेसिंग? तर अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ऑब्विसली एवढ्या इझी प्रश्न तुम्हाला नसतात, त्याच्यापेक्षा थोडेसे मीडियम लेवलचे प्रश्न असतात. जर तुम्हाला दिशा कळत असतील, सोबत डावीकडे उजवीकडे कळत असेल, तर नक्कीच तुम्हाला डायरेक्शन आणि सेन्स हा टॉपिक सुद्धा इझी वाटेल. याच्यामध्ये बऱ्याचशा ट्रिक्स असतात, तर त्या ट्रिक्स ज्या आहेत त्या ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये आम्ही देतो. सोबतच तुम्हाला मल्टिपल MCQ इथे दिले जातात, जेणेकरून तुमची MCQ सॉल्व्ह करून करून या टॉपिकची, या सब्जेक्टची व्यवस्थित तयारी करण्यासाठी मदत होते. आता विद्यार्थी मित्रांनो, सिरीज हा एक टॉपिक तुम्हाला महत्वाचा आहे. सिरीज टॉपिक मधून तुम्हाला मिसिंग नंबर, लेटर किंवा सिम्बल सिक्वेन्स मधील शोधायचं असतं. उदाहरण तुम्हाला इथे दिलंय 2, 6, 12, 20. तर या उदाहरणामध्ये तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारा जो नंबर आहे तो शोधावा लागतो. तर इथे तुम्हाला नंबर फॉर्मॅटमध्ये दिलंय, मे बी तुम्हाला लेटर फॉर्मॅटमध्ये दिलेलं असेल, सिम्बल फॉर्मॅटमध्ये सुद्धा असतं. तर अशा पद्धतीने सिरीज या टॉपिक मधून वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला शेवटचाच मेंबर इथे शोधायचा नसेल, मे बी एखाद्या वेळेस तुम्हाला 2 नंबरचा मेंबर इथे शोधायचा असेल, किंवा दिलेल्या सिरीज मधील चुकीचा मेंबर तुम्हाला आयडेंटिफाय करावा लागणार असेल. तर याचा सुद्धा स्टडी करत असताना तुम्हाला मल्टिपल मॅथमॅटिकल ऑपरेशन्स इथे वापरावे लागतात. सोबतच याची रेग्युलर प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. यानंतर पुढचा टॉपिक जर आपण पाहिला तर अॅनालॉजीज हा टॉपिक आहे. साधर्म्य आपण त्याला म्हणतो. याच्यामधून तुम्हाला वर्ड, नंबर, फिगर अनालॉजीज विचारलं जातं. उदाहरण तुम्हाला दिलंय डॉक्टर, हॉस्पिटल, टीचर, क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने तुम्हाला एक जोडी दिली जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या पहिल्या जोडीमधला संबंध ओळखायचा असतो आणि तोच संबंध पुढे लावायचा असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलंय डॉक्टर हॉस्पिटलमध्ये काम करतात, टीचर जे आहेत ते शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये काम करतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला अनालॉजीज विचारल्या जातात. इव्हन अनालॉजीज मध्ये तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन सुद्धा इन्कॉर्पोरेट करून दिलेले असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला साधर्म्य ओळखता आला पाहिजे, पॅटर्न ओळखता आला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अनालॉजीचे प्रश्न लवकर सॉल्व्ह होतात. त्यानंतर पुढे आहे पझल्स. याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग अरेंजमेंट, लिनियर आणि सर्क्युलर, त्याच्यानंतर शेड्युलिंग प्रॉब्लेम, ग्रुपिंग अँड डिस्ट्रीब्युशन पझल्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे ते कोडे म्हणजेच पझल्स विचारलेले असतात. सेटिंग अरेंजमेंट असेल त्याला बैठक व्यवस्था आपण म्हणतो, किंवा शेड्यूल बनवणं असेल, किंवा ग्रुपिंग करणं असेल, किंवा डिस्ट्रीब्युशन करणं असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे कोडे विचारले जातात. या टॉपिकला खूप जास्त वेटेज आहे, त्याच्यामुळे तुम्ही याचा स्टडी जास्त करायला पाहिजे. ठीक आहे. तर पझल सॉल्व्ह करण्यासाठी पण खूप जास्त वेळ जातो. याची सुद्धा तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे, जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये हे पझल सॉल्व्ह करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न लवकर सॉल्व्ह करता आले तर तुमचं टाइम मॅनेजमेंट तिथं व्यवस्थित होतं, आणि टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित झालं तर तुम्हाला पुढच्या सेक्शनला काही अडचण येत नाही. आणि तुम्हाला असणारा जो 2 तासांचा वेळ आहे, तो 120 प्रश्न सॉल्व्ह करायला दिलेला जो वेळ आहे तो तिथे पुरेसा होतो. अदरवाईज तुम्ही जर एकाच टाईपच्या प्रश्नाला जास्त वेळ देत बसलात तर तुमचा टाइम जो आहे तुम्हाला कमी पडतो, आणि शेवटी तुमची घाई होते आणि तुम्ही सर्वच्या सर्व क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट करू शकत. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात. 50 पेक्षा अधिक सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट इथे अवेलेबल आहेत. या मॉक टेस्ट तुम्ही रेग्युलरली देऊन तुमचं टाइम मॅनेजमेंट सुद्धा प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची घाई तुम्हाला होत नाही आणि मॅक्सिमम क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करता. पुढे जर आपण पाहिलं तर पुढचा पॉइंट आहे क्लॉक इन कॅलेंडर्स. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट विचारले जातात, जसं की तुम्हाला एखादी तारीख दिली जाते आणि त्या तारखेला असणारा वार कुठला होता हे तुम्हाला विचारलं जातं, किंवा लीप इयर कुठलं होतं विचारलं जातं. टाइम बेस्ड रिझनिंग तुम्हाला आहे. क्लॉक्स मध्ये असणारे अँगल्स, किंवा तुम्हाला पझल फॉर्म मध्ये माहिती दिली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला त्या घटनेचा वेळ विचारला जातो. तर अशा पद्धतीने क्लॉक्स अँड कॅलेंडर वरती सुद्धा इथे प्रश्न विचारले जातात. पुढे रँकिंग अँड ऑर्डर टेस्ट मध्ये तुम्हाला रो मधली किंवा ओळीमधली एखाद्या व्यक्तीची, एखाद्या वस्तूची पोझिशन विचारली जाते. उदाहरण तुम्हाला दिलंय, ए इज अ 10th फ्रॉम द लेफ्ट अँड 15th फ्रॉम द राईट, हाऊ मेनी स्टुडंट इन द रो. तर या प्रश्नांना फॉर्म्युले असतात, ट्रिक असतात. त्या ट्रिक्स वापरून तुम्ही हे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू शकता. कंपॅरेटिव्हली हे प्रश्न इझी आहेत, फक्त तुम्हाला ट्रिक्स इथे माहिती असायला हव्यात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, नॉन व्हर्बल रिझनिंग मधून तुम्हाला पॅटर्न आणि डायग्राम वरती प्रश्न विचारले जातात. मिसिंग फिगर तुम्हाला ओळखायची असते, मिरर इमेज तुम्हाला ओळखायची असते,
वॉटर इमेज तुम्हाला ओळखायला येते, पेपर फोल्डिंग असेल, कटिंग प्रॉब्लेम असेल, हेही तुम्हाला इथे विचारलं जातं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डाईस वरती सुद्धा काही वेळेस प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ऑड वन आउट वरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. असे वेगवेगळे टॉपिक तुम्हाला या लॉ सीईटी मध्ये विचारले जातात. त्यामुळे या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करणं असेल किंवा या टॉपिकचा स्टडी करत असताना ट्रिक्स माहिती असणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि या टॉपिकची रिव्हिजन सोबतच मल्टिपल MCQ सॉल्व्ह करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 29 तारखेपासून लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, त्यासोबतच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पण असतील. त्यानंतर तुम्हाला एका WhatsApp ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. तिथे तुमच्यासोबत इतर विद्यार्थी पण असतील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या बॅचमध्ये नोट्स, मॉक टेस्ट, प्रॅक्टिससाठी MCQ सुद्धा दिले जातील. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंगचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.